एका गरीब मुलाला नदी किनारी चिखलात अर्धी गाडलेली एक जुनी लोखंडी पेटी सापडते. तो ती उघडण्याचा प्रयत्न करतो आणि आत दिसतं असं काही ज्यामुळे ज्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या पेटीत सोनं नव्हतं, पैसे नव्हते, पण त्यात लपलेलं रहस्य करोड रुपयांपेक्षा मौल्यवान होतं. काही वेळातच पोलीस, गावकरी आणि काही अनोळखी लोक त्या पेटीच्या शोधात नदी किनारी पोहोचतात. पण त्या पेटीत नेमकं काय होतं आणि एका गरीब मुलाच्या हातात ते कसं आलं, शेवटपर्यंत पहा, कारण या कथेचा शेवट तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे आहे. नदीकाठची ती चिखलमय वाट, मावळतीला आलेला सूर्य आणि अंगावरची फाटकी विजार, सावरत चाललेला तो 12-13 वर्षाचा लहानगा रामू. रोजचाच नित्यक्रम होता त्याचा. नदीकाठची वाळू चाळून लोक सोडलेली नाणी किंवा एखादी टाकाऊ पण कामाची वस्तू शोधणं हे त्याच्या कुटुंबाच्या 2 वेळच्या अन्नाचं साधन होतं. त्याचे वडील आजारी होते आणि घरात खाणारी 4 तोंड होती. त्यामुळे बालपण काय असतं ते रामूला कधीच समजलं नव्हतं. त्या दिवशी नदीला पूर येऊन ओसरला होता. पाण्याचा वेग कमी झाला होता, पण नदीने आपल्या पोटातून बरीच उलथापालथ करून काहीतरी बाहेर फेकलं होतं. रामूचे पाय चिखलात तुटत होते, पण त्याचे डोळे मात्र सरावलेल्या सशासारखे इकडे तिकडे फिरत होते. अचानक एका मोठ्या झाडाच्या उघड्या पडलेल्या मुळांच्या बेचक्यात चिखलात अर्धी गाडलेली एक वस्तू त्याला दिसली. तो जवळ गेला. ती एक जुनी लोखंडी पेटी होती. त्यावर वेगवेगळ्या प्रकारची नक्षी होती, जी आता गंज आणि चिखलाने माखली होती. पेटीचा आकार फार मोठा नव्हता, पण ती खूप जड वाटत होती. रामूने आजूबाजूला पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. त्याने आपले छोटे चिखलाने माखलेले हात त्या पेटीला लावले आणि ताकदीने ती चिखलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. काही वेळाच्या अथक प्रयत्नानंतर ती पेटी चिखलातून बाहेर आली. तिला एक जुनं अवाढव्य कुलूप होतं, जे गंजल्यामुळे आधीच ठिसूळ झालं होतं. रामूने जवळचाच एक मोठा दगड घेतला आणि पूर्ण ताकदीने त्या कुलुपावर मारला. 1, 2, 3 धावांनंतर कडक असा आवाज झाला आणि कुलूप तुटलं. रामूचा ऊर अभिमानाने आणि उत्सुकतेने भरून आला. त्याला वाटलं, यात नक्कीच राजा महाराजांच्या काळातील सोन्याची नाणी किंवा हिरे मोती असतील, ज्यामुळे त्याच्या कुटुंबाची गरिबी एका झटक्यात दूर होईल. त्याने हळूहळू पेटीचं जड झाकण वर उचललं आणि आत दिसतं असं काही ज्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या पेटीत सोनं नव्हतं, पैसेही नव्हते, पण त्यात लपलेलं रहस्य करोड रुपयांपेक्षा मौल्यवान होतं. पेटीच्या तळाशी एक मखमली जीर्ण झालेलं कापड अंथरलेलं होतं. त्यावर एक जुनी तांब्याची पट्टी, ज्याला ताम्रपट म्हणतात, ती ठेवली होती. ती पट्टीवर काही अजब जुन्या काळातील मोठी लिपी आणि काही सांकेतिक चिन्हे कोरलेली होती. त्या ताम्रपटाच्या शेजारीच एक अतिशय पारदर्शक काचेची छोटी कुपी होती. त्या कुपीमध्ये गडद निळ्या रंगाचा एक घट्ट द्रव्य पदार्थ होता. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो द्रव पदार्थ स्वतःहून एका मंद प्रकाशाने चमकत होता. जणू काही त्याच्या आत शेकडो काजवे कोंडून ठेवले असावेत. त्या पेटीत काही जुनी पिवळी पडलेली कागदपत्रे आणि एका हाताने काढलेला नकाशा सुद्धा होता. त्या नकाशावर या संधीचा परिसर आणि काही गुप्त भुयारांचे मार्ग दाखवले होते. रामूने आश्चर्याने तो ताम्रपट आपल्या हातात घेतला. तो जड होता आणि त्याला स्पर्श करताच रामूच्या हाताला एक वेगळीच ऊब जाणवली. त्याला नीट वाचता येत नव्हतं, पण गावातील एका वृद्ध शिक्षकांनी त्याला पूर्वी अशा जुन्या गोष्टीबद्दल थोडं सांगितलं होतं. रामू त्या कुपीकडे आणि कागदांकडे पाहतच राहिला. त्याला समजायच्या आतच
नदीकाठच्या पात्रातून वाहनांचे मोठे आवाज यायला लागले. त्याने दचकून मान वर केली आणि पाहिलं तर नदीच्या पात्रात काही अंतरावर गाड्या येऊन थांबत होत्या. काही वेळातच तिथे पोलिसांच्या गाड्या, गावचे सरपंच आणि खूपच वेगळे चुटपुटातले अनोळखी लोक नदी किनारी पोहोचले. त्या अनोळखी लोकांच्या हातात काही मोठी यंत्र आणि नकाशे होते. ते सतत त्या यंत्रांकडे पाहत नदीच्या चिखलात काहीतरी शोधत होते. एका चुटपुटातल्या माणसाने आपल्या सहकार्याला इंग्रजीत काहीशा विदेशी उच्चारात म्हटलं की उपग्रहाच्या सिग्नलनुसार ती ऊर्जा देणारी पेटी नेमकी याच भागात असायला हवी. गावचे सरपंच आणि पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्या मागे मागे चालत होते. सरपंचाने न राहवून विचारलं की साहेब, या चिखलात आणि दगडांमध्ये असं काय आहे ज्याच्यासाठी तुम्ही इतक्या दुरून आलात? त्यावर त्या विदेशी कंपनीच्या माणसाने उत्तर दिलं की तुम्हाला माहित नाही, ही पेटी म्हणजे या देशाचा आणि संपूर्ण जगाचा इतिहास, भविष्य बदलणारी गोष्ट आहे. 1947च्या सुमारास एका महान भारतीय शास्त्रज्ञाने एक असा शोध लावला होता जो जगातील कोणतेही मोठे आजार बरे करू शकत होता आणि वनस्पतींची वाढ काही तासांत करू शकत होता. पण ब्रिटिश आणि काही स्वार्थी आंतरराष्ट्रीय ताकदींच्या भीतीने त्यांनी ते सत्र आणि ती संजीवनी कुपी या लोखंडी पेटीत बंद करून त्या नदीत वाहून दिली होती. आज ती पेटी शोधणं म्हणजे करोडोंच्या अब्जावधींचा फायदा मिळवणं आहे. झाडाच्या आडून रामू हे सगळं ऐकत होता आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्याला समजलं की त्याच्या हातात लागलेली ही पेटी म्हणजे केवळ एक जुनी वस्तू नसून संपूर्ण जगाचं भाग्य बदलणारं अमृत आहे. जर हे चुकीच्या आणि स्वार्थी लोकांच्या हातात गेलं तर ते याचा वापर फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करतील आणि ती गरिबांना काहीच मिळणार नाही. तेवढ्यात एका पोलिसाचं लक्ष चिखलातल्या ताज्या पाऊलखुणांकडे गेलं. त्याने ओरडून सांगितलं की साहेब, इथे कोणाचे तरी पाय उमटलेत आणि पेटी ओढल्याची खुणही आहे. कोणीतरी ही पेटी घेऊन आत्ताच पळालं आहे. पोलीस इन्स्पेक्टरने लगेच सगळ्यांना जंगलाच्या दिशेने धावण्याचा आदेश दिला. रामूने वेळ न दवडता ती जड पेटी आपल्या छातीशी घट्ट धरली आणि जंगलाच्या दाट झाडीतून पळायला सुरुवात केली. पण तो लहान होता, थकलेला होता आणि पेटी खूप जड होती. पळताना झाडाचा सुका पालापाचोळा त्याच्या पायाखाली चिरडला गेला आणि मोठा आवाज झाला. पोलिसांना आणि गुंडांना रामू पळत असल्याचा सुगावा लागला. ते सर्वजण त्याच्या मागे धावू लागले. रामू श्वास रोखून पळत होता. त्याचे पाय चिखलात आणि काट्याकुट्यात रुतत होते, पण त्याने पेटी सोडली नाही. त्याला आपल्या गावातील जंगलाचे रस्ते आणि गुपिते पक्के माहीत होती. त्याने मुख्य रस्ता सोडून एका मोठ्या खडकाच्या आडोशाला आणि घळीमध्ये स्वतःला पूर्णपणे लपवून घेतले. पोलीस आणि ते गुंड त्याच्या पुढून धावून निघून गेले, पण अंधार पडल्यामुळे त्यांना रामू दिसला नाही. रात्र बरीच झाली होती. संपूर्ण जंगलात शांतता पसरली होती. रामूने कसाबसा आपला जीव वाचवत आणि ती पेटी सांभाळत गावच्या टोकाला असलेल्या आपल्या गुरुजींचे घर गाठले. गुरुजी हे गावातील सर्वात जुने शिक्षक आणि इतिहासतज्ञ होते. रामूने धापा टाकत घामाने आणि चिखलाने माखलेल्या अवस्थेत ती पेटी गुरुजींच्या समोर ठेवली आणि नदी काठावर जे काही घडलं ते सगळं एका दमात सांगून टाकलं. गुरुजींनी चष्मा नीट केला. त्या पेटीतल्या वस्तू अत्यंत आदराने आणि काळजीपूर्वक बाहेर काढल्या. त्यांनी तो ताम्रपट प्रकाशात धरला आणि कागदपत्रांची पाने उलटली. जसजसे ते वाचत गेले तसतसे गुरुजींचे डोळे आश्चर्याने आणि अभिमानाने ओले झाले. त्यांनी त्या चमचमणाऱ्या कुपीकडे पाहिले आणि त्यांचा हात थरथरायला लागला. गुरुजी रामूच्या खांद्यावर हात ठेवत अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले की
रामू, तुला कदाचित कल्पनाही नाही की निसर्गाने तुझ्या हातून काय घडवून आणलं आहे. हे तुझ्या हातात कसं आलं? हा निव्वळ योगायोग नाही, तर हा विधात्याचा एक मोठा संकेत आहे. ही कुपी म्हणजे अमृत रस आहे, ज्याच्या एका थेंबाने मरणासन्न माणूसही जिवंत होऊ शकतो. आणि याचे पूर्ण सूत्र या ताम्रपटावर लिहिले आहे. जर ही पेटी त्या विदेशी कंपनीला किंवा चोरांना मिळाली असती, तर त्यांनी यावर स्वतःचा हक्क सांगून ते अब्जावधी रुपयांना विकले असते आणि जगातले गरीब लोक औषधाविना मरत राहिले असते. पण निसर्गाला सूत्र सुरक्षित ठेवायचे होते. म्हणूनच तुझ्यासारख्या एका गरीब, निष्पाप आणि प्रामाणिक मुलाला मिळाले. रामूने घाबरून विचारले की गुरुजी, आता आपण काय करायचे? ते पोलीस आणि गावचे लोक माझ्या मागे आहेत. ते इथेही येतील. त्यावर गुरुजींनी हसून त्याला धीर दिला आणि म्हणाले की ते लोक या पेटीच्या आणि कुपीच्या शोधात आहेत, पण त्यांना हे माहीत नाही की या सूत्राचा खरा वापर कसा करायचा. कारण या कागदपत्रांनुसार हा रस जागृत करण्यासाठी या नदी पात्रातील एका विशिष्ट पांढऱ्या मातीची आणि पाण्याच्या प्रवाहाची गरज असते, जी फक्त तुझ्यासारख्या रोज तिथे राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या मुलालाच ओळखता येऊ शकते. दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजींनी अत्यंत गुप्तपणे देशाच्या सर्वोच्च वैज्ञानिक संस्थेशी आणि सरकारच्या गुप्तचर विभागाशी संपर्क साधला. काही तासांतच विज्ञानाची एक मोठी टीम आणि सैन्याचे अधिकारी गुप्त वेशात गुरुजींच्या घरी पोहोचले. रामने ती पेटी आणि सर्व रहस्य देशाच्या खऱ्या रक्षकांच्या स्वाधीन केले. पण कथेचा सर्वात मोठा आणि कल्पनेपलीकडचा ट्विस्ट तर तेव्हाच समोर आला, जेव्हा त्या मुख्य शास्त्रज्ञांनी त्या जुन्या डायरीवरील आणि ताम्रपटावरील स्वाक्षरी तपासली. त्यांनी जाहीर केलं की 1947च्या काळात ज्या थोर भारतीय शास्त्रज्ञांनी हे अद्भुत शोधकार्य केले होते आणि ब्रिटिशांपासून लपवण्यासाठी ते नदीत वाहून दिले होते, ते शास्त्रज्ञ दुसरे तिसरे कोणी नसून स्वतःचे रामूचे पणजोबा होते. त्यांनी आपल्या डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिले होते की हे सूत्र मी निसर्गाच्या स्वाधीन करत आहे. जेव्हा या भूमीचा एखादा खरा, कष्टाळू, प्रामाणिक आणि निष्पाप पत्र भुकेलेला असूनही या पेटीचा गैरवापर न करता ती उघडेल, तेव्हाच हे रहस्य जगासमोर येईल. रामूच्या हातात ती पेटी येणे हा निव्वळ योगायोग नव्हता, तर एक प्रामाणिक वंशाचे आणि रक्ताचे नात्याचे वर्तुळ पूर्ण होते. सरकारने रामूच्या कुटुंबाची गरिबी कायमची दूर केली. त्याच्या वडिलांवर विनामूल्य उपचार करून त्यांना बरे केले आणि त्यांच्या पणजोबांच्या नावावर एक भव्य राष्ट्रीय संशोधन केंद्राची स्थापना केली, ज्याचे रीतसर उद्घाटन खुद्द रामूच्या हस्ते करण्यात आले. अशा प्रकारे एक गरीब मुलाच्या प्रामाणिकपणाने संपूर्ण जगाला एक नवीन जीवनदान दिले.